वाटेल तुला माझ्यापासून जरा. प्रिया आणि उमेश 1 मिनिट ऐकता का? बोला. सो तुमच्यासाठी काही छोटेसे प्रश्न आहेत, दोघांसाठी पण आहेत. सो प्रिया, उमेशची सगळ्यात आवडती आणि नावडती सवय, आणि सेम तू पण प्रियासाठीच सांगायचं. तर माझ्यासारखी छान झोपू शकत नाही प्रिया. आळशीपणा माझ्यासारखा चांगला ती कधीच करू शकत नाही. आणि हा सायकलिंग पण नाही करू शकत माझ्यासारखी चांगलं बाहेर. नाही करू शकत. आणि एक चांगली गोष्ट नाही, बाकी मजेच आहे. हा, आणि मी जी तुझ्यापेक्षा उमेश चांगली करूच शकत नाही. खूप आहे त्याच्यात. शिस्तीत राहणं, शिस्तीत वागणं, हे जो नाही. स्वयंपाक खूप काय नाही. स्वयंपाक वगैरे तर ठीक आहे, डेडिकेशन. आय थिंक ओटा आवरणं. अरे वा, बघितले इंटरव्ह्यूचा. तुम्ही एकमेकांची नावं फोन मध्ये काय म्हणून सेव्ह केली? अरे सिक्रेट ठेवलंय सगळं बाहेर काढलं मी. माझ्याकडे बंड्या. कुकू. ओके. भांडणानंतर उमेशचा राग जाईल 100% अशी एक गोष्ट जी प्रिया करते, आणि सेम तू पण करत नाही, करायला पाहिजे की त्याच्याशी 2-3 दिवस बोलायचं नाही, त्याचं त्याला सोडून. आणि उमेश जे करत नाही पण करायला पाहिजे. ताबडतोब सगळं राग विसरून सॉरी म्हणायचं आणि जवळ घ्यायचं. हे सॉरी म्हणायचं असं काही जबरदस्ती नसते, कॉन्व्हर्सेशन करायचं. हां, कम्युनिकेशन लगेच व्हायला पाहिजे. आता असा राग आलाय ना, नाही बोल, लगेच बोल, ताबडतोब. असं कसं कोण करू शकतं? पण ते करायला पाहिजे. लास्ट प्रश्न, बिन लग्नाचं लिव्ह इन की लग्नानंतरचं लिव्ह इन, यामधली एक चांगली आणि एक वाईट गोष्ट? लग्नानंतरचं लिव्हिंग कसं असतं? एकत्रच अच्छा, राहणं. हां, अच्छा, त्या तसंच नाही तो लिव्ह इन रिलेशनशिप. काय एक चांगली एक वाईट गोष्ट. माझ्या मते लग्नानंतरचं लिव्हिंग चांगलंच असतं आणि ते आम्ही अनुभवतोय. सो इट्स अ गुड थिंग. अनेक गोष्टी चांगल्या आहेत, त्यातलं एकच असं सांगणं कठीण आहे. लिव्हिंगचा अनुभव नाही आहे, बिन लग्नाच्या लिव्हिंगचा फक्त कॅरेक्टर म्हणून अनुभव आहे. पण आय थिंक सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल खरं काय आहे. माझं असं म्हणणं आहे की दोन्हीमध्ये सेमच असतं. सेमच चांगली गोष्ट आणि सेमच वाईट गोष्ट आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे की तुम्हाला एकत्र राहता येतं, सगळं आयुष्य एकत्रित अनुभवता येतं. पण वाईट गोष्ट ही आहे की सतत तुम्ही एकत्रच असता. आणि हे दोन्हीमध्ये लग्नानंतर पण आहे आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा आहे. सो थँक्यू. आणि तुम्हाला 12 सप्टेंबरसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू.